येवल्यामध्ये 17 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। येवला तालुक्यामध्ये आडगाव रेपाळमध्ये एका शेतात बनावटी रॉकेट नावाची देशी दारू बनवण्याच्या कारखान्यावरती उत्पादन शुल्क विभाग, नाशिक, कळवण, सटाणा आणि येवला पथकानं धाड टाकली। ह्या धाडीमध्ये देशी दारू बनवण्याचं साहित्य, सीलिंग मशीन, रिकाम्या देशी दारूच्या बाटल्या, स्पिरिटच्या प्लास्टिक, टँक, लेबल तसंच महाराष्ट्र पोलिसांना एक गाडी अशा एकूण 17 लाखांचा मुद्देमाल जप्त झालाय। या प्रकरणामध्ये आरोपी रामभाऊ निकम, राहुल डगळे अशा 2 आरोपींना ताब्यात घेतलंय, तर तिसरा संशयित आरोपी फरार आहे, अशी माहिती तपासी अधिकारी उत्पादन शुल्क निरीक्षक अमोद भांडागे यांनी दिली आहे। मध्यरात्री आम्हाला एक बातमी मिळाली, त्यानुसार आम्ही एक सटाणा फ्लाइंग स्क्वॉडचा स्टाफ, कळवण निरीक्षकचा स्टाफ आणि येवला निरीक्षकचा स्टाफ असे सगळे मिळून मध्यरात्री आम्ही आडगाव शिवारात गेलो असता तिथं आजूबाजूला तपास करत आम्हाला सकाळ उजाडली। सकाळ उजाडल्यावर आम्ही संशयित ठिकाणी छापा मारला असता तिथं आम्हाला बनावट दारूचा कारखाना मिळून आला। त्या कारखान्यामध्ये यंत्रसामुग्री मिळून आली, स्पिरिट, मद्यार्क, खाली बाटल्या, भरलेले बॉक्स 180 मिलीचे, 90 मिलीचे, त्याच्यामध्ये बनावटमध्ये वाहतूक कामी एक आम्हाला बोलेरो वाहन पण मिळून आलेले आहे। असा एकूण सगळा रुपये 17,06,850चा मुद्देमाल मिळून आलेला आहे। या कारवाईमध्ये कळवण विभाग, येवला विभाग, सटाणा विभाग सामील आहे। ही सर्व कारवाई आमच्या अधीक्षक साहेबांच्या याच्याखाली झालेली आहे, मार्गदर्शनाखाली झालेली आहे। पुढील तपास चालू आहे। अजून तपासात अजून मद्यसाठा कोणी पुरवला आहे, काय पुरवला आहे, त्याचे तपास व्हायचा बाकी आहे।